हम आज देखने वाले हमने कल जो एनालिसिस किया था उस एनालिसिस के ऊपर हमारा जो ट्रेड है वो हमारे जोन में जा रहा है और मैंने आज उस पर एंट्री भी लगाई थी और एंट्री भी पॉझिटिव्ह में चल रही है। तो चलो देखते हैं। तर मित्रांनो, आपण काल बघितलं होतं, एनालिसिस करून ठेवलं होतं खूप सारं की एक आयडीएम झाला, लोअर लो फाइंड झाला, लोअर हाय फाइंड झाला आणि एक चॉक इथे बनला आणि लोअर लो ज्यावेळेस बॉस झाला त्यावेळेस एक लोअर हाय फाइंड झाला आणि नेक्स्ट जो चेंज ऑफ कॅरेक्टर मार्केटने केला होता आणि एक आयडीएम करून एक हायर हाय फाइंड झाल्यानंतर एक इथे एक चॉक बनला, सॉरी बॉस बनला आणि हा झाला चेंज ऑफ कॅरेक्टर. आणि बॉस बनल्याच्या नंतर मार्केटने हा चेंज ऑफ कॅरेक्टरचा लो ब्रेक न करता मार्केटने एक हायर हाय बनवला आणि अजून एक हायर हाय क्रिएट होऊन पूर्ण एकदा मार्केटने आयडीएम केला आणि आयडीएम क्रिएट झाल्यानंतर चॉकचा ब्रेक होऊन मार्केट पुन्हा एक डाऊन साईडला शिफ्ट झालं आणि पुन्हा एकदा आयडीएम झाल्यानंतर मार्केटने ट्रेंड कंटिन्यू केला आणि बॉस झाल्यानंतर एक लोअर हाय मिळाला आणि लोअर लो आपल्याला पुन्हा एकदा मंडेचा म्हणजे आजला सकाळी जो आयडीएम मार्केटने केला त्या आयडीएम मार्केटने आयडीएम क्रिएट केल्यानंतर आपल्याला एक लोअर लो फाइंड झालेला आहे आणि आता आपण इथे एक कमिंग सून ब्रेक ऑफ स्ट्रक्चर जे मेन्शन केलेलं आहे. मार्केट जेव्हा हा बॉस जो ब्रेक ऑफ स्ट्रक्चर जो ब्रेक करेल तेव्हा आपण इथे एक लोअर हाय डिफाईन करणार आहोत. आपण एक इथं एंट्री पण प्लॅन केलं होतं की हा फर्स्ट ऑर्डर फ्लो आहे, नाही हा फर्स्ट ऑर्डर फ्लो आहे आणि हा सेकंड ऑर्डर फ्लो आहे. पण मार्केटने फर्स्ट ऑर्डर फ्लोचा जो एफईजी होता 30 मिनिटचा, तर 30 मिनिटच्या एफईजीला रिस्पेक्ट देऊन मार्केटने आपल्या झोनमध्ये एंट्री स्टार्ट केली आणि आयडीएम क्रिएट झाल्यानंतर आपण प्लॅन केलं होतं की आयडीएम नंतरचा फर्स्ट एफईजी आणि ओबी याच्यावर आपण एंट्री घेणार आहोत. मार्केटने पुन्हा एकदा फर्स्ट एफईजी आणि ओबीला टॅप करून बाय साईड झोनला जात आहे. पण माझा ॲनालिसिस असं मला सांगत आहे की मार्केट ह्या ओबी पर्यंत किंवा या स्ट्रक्चर पर्यंत येईल आणि इथून बाय साईड जस्ट ट्राय कराल. नाहीतर मार्केट हे ब्रेक करून जर खाली आलं तर डायरेक्ट ब्रेक ऑफ स्ट्रक्चर होईल आणि आपल्याला एक लोअर हाय डिफाईन होईल. मित्रांनो, हायर हाय आणि लोअर लो, हायर हाय लोअर हाय हे फाईंड करणं खूप सोपं वाटतं की मार्केट वर चाललंय, आता हायर हाय बनवलाय, पुन्हा हा ब्रेक होतोय, पुन्हा एक हायर हाय बनतोय, पुन्हा मार्केट खाली जातं, पुन्हा ब्रेक होतोय, एक हायर हाय बनतोय, पुन्हा ब्रेक होतोय, पुन्हा हायर हाय बनतोय. पण मित्रांनो, ॲक्च्युअल हायर हाय आणि ॲक्च्युअल लोअर हाय हायर लो हे असे नसतात. ॲक्च्युअल हायर लो आणि ॲक्च्युअल लोअर हाय काही मुवमेंट असतं, काही स्ट्रक्चर असतं, काही मॅपिंग असतं. त्या स्ट्रक्चरनुसार ते ॲक्च्युअल लोअर लो आणि ॲक्च्युअल लोअर हाय बनत असतात. असे जर सगळेच हायर हाय जर क्रिएट झाले तर मार्केट प्रत्येक हायर हाय प्रत्येक लोअर लोला रिस्पेक्ट देऊन वर जाईल का मित्रांनो. तुम्ही मेन इम्पॉर्टंट थिंग बघा की मार्केट रिस्पेक्ट कुठल्या गोष्टीला करतं आणि कुठल्या गोष्टीला करत नाही. आणि मी या 30 मिनिटच्या एफईजीवर इथं जो ड्रॉ केलेला आहे ते एफईजीवर जो स्मॉल एंट्री प्लॅन केलं होतं इथून आणि याचा एसएल 55चा ठेवला होता आणि टार्गेट जस्ट हा एफईजी ठेवला होता आणि तुम्ही बघू शकताय की आपलं टार्गेट जवळपास तिथपर्यंत जाऊन आले. हे 5%चं जी कंटेस्ट झोन होता त्या कंटेस्ट झोनचं हे रिअल डेमो अकाउंट आहे आणि या डेमो अकाउंटवर आपण एक ट्रेड एक्झिक्यूट केला होता आणि तो ट्रेड आपल्या फील्डमध्ये गेलेला आहे. मित्रांनो, काही नाही विषय मित्रांनो,
नो फिअर नो हाईप. जस्ट प्रोसेसला फॉलो करूयात आणि आपल्या TPचा वेट करूयात. लवकरच आपला जो TP आहे तो TP होल जाईल असं मला पुन्हा मार्केटने वर 2 ते 3 FUG फाईंड केलेले आहेत, पण ते FUG व्हॅलिड नसून तर इनव्हॅलिड आहेत. वन बेस्ट FUG सेकंड. आणि हा जो FUG म्हणलाय मार्केटमध्ये, हे FUG पूर्ण एका सेल साइड आणि बाय साइड कॅन्डलच्या एका वीक मध्ये बनले आहेत आणि हे FUG आपण व्हॅलिड नाही ठरवू शकत. व्हॅलिड FUG पूर्णपणे असं असतो की मागच्या कॅन्डल सॉरी गाइस कॉल आ गया था, कोई बात नहीं. मैं आज लाइव पे आने की कोशिश कर रहा था लेकिन आज मेरा फर्स्ट डे लाइव पे, तो कल एक्टिवेट होगा यूट्यूब. कब से ट्राई कर रहा मैं लाइव पे आके ट्रेड का एनालिसिस करूँगा, लेकिन हो ही नहीं पा रहा था. काहीच विषय नाही मित्रांनो, डिसिप्लिन आणि आपल्या प्रोसेसला फॉलो करा. आपण जो सॅटर्डेला जाऊन जो मायनर मेजर केलं होतं, ॲक्च्युअल ट्रेडिंग ॲनालिसिस आपण जो जस्ट चार्टवर ॲनालिसिस करून मी तुम्हाला जे एक्सप्लेन केलं होतं, त्या चार्टच्या एक्सप्लेननुसार मार्केटने आपली मुवमेंट केलेली आहे. आणि ही मुवमेंट जवळपास जी आत्तापर्यंत झाली आहे ती झाली आहे 1:3. म्हणजे 200 पिप आपल्याला मिळाले होते, पण आपण जस्ट अजून 5 पिपचा टार्गेट धरला आहे. पण बेसिकली जे 20 पिप झाले आहेत त्या 20 पिपच्या रिवॉर्ड रेशोवर मार्केट पुन्हा अपसाईड जाईल असं मार्केट स्ट्रक्चर आपल्याला दाखवतंय. तर मित्रांनो, आता आपण आपला जो स्टॉप लॉस आहे तो स्टॉप लॉस ट्रेलिंग करून आपला पॉझिटिव्ह झोनमध्ये ठेवूया. मार्केट जर रिटर्न फिरतंय, आपला ॲक्च्युअल TP हिट ना करता, तर क्रॉस टू क्रॉस एक्झिट होऊन जाऊया, काही विषय नाही. पण जे आपल्याला आपल्या स्ट्रक्चरमध्ये पाहिजे होतं 100-200 पिप मुवमेंट, ती ॲक्च्युअल भेटलेली आहे. आणि आपण इथे ट्रेलिंग SL लावून रिस्क रिवॉर्ड फ्री झालेलो आहोत. किती सिंपल आहे मित्रांनो. फर्स्टली तुम्ही फक्त स्ट्रक्चर मॅपिंग करणारे बना. स्ट्रक्चर मॅपिंग करणारे बनताल तर हा मुवमेंट कॅप्चर करणारे बनताल. मित्रांनो, मी दुपारीच येणार होतो, पण मी आजारी असल्यामुळं मला काय लाईव्ह स्ट्रीमिंग करता नाही आली. आणि आपलं जे लाईव्ह स्ट्रीमिंगचं मी आज स्टार्ट करायचा प्रयत्न केला, पण लाईव्ह स्ट्रीमिंग आपल्यासाठी इनेबल उद्या होणार आहे. तर स्पेशली उद्या आपण लाईव्ह येऊया आणि मी तुम्हाला लाईव्ह ॲनालिसिस करून लाईव्ह आपला ट्रेड आपल्या मार्केट स्ट्रक्चरनुसार कसा आपल्या पर्स्पेक्टिव्हमध्ये जातो हे तुम्हाला मी उद्या नक्कीच लाईव्ह दाखवेल. दुपारी मी एंट्री जस्ट पुट केले आणि झोपून गेलो. आणि झोपून उठल्यानंतर जे बघतोय, तर मार्केट आपल्या फेवरमध्ये आहे.
0.3च्या लॉटनी एंट्री आहे मित्रांनो. 30 मिनिटच्या टाइम फ्रेमवर आपण ही एंट्री एक्झिक्यूट केली होती. जवळपास ती आता चालू आहे $350 प्लस. काहीच विषय नाही मित्रांनो, एकदम बेस्ट प्रॉफिट चालू आहे आणि मार्केटने आपल्या झोनला रिस्पेक्ट दिली आहे. जस्ट जो फर्स्ट ऑर्डर फ्लो होता त्या ऑर्डर फ्लोमध्ये असलेल्या च्या स्टार्ट पॉइंटला रिस्पेक्ट देऊन मार्केट आपल्या झोनमध्ये गेलं आहे आणि आपला TP जो आहे 200 पिपचा तो जवळपास मार्केटने हिट केलेला आहे. आणि आपण जस्ट वेट करत होतो की अजून 50 पिप मार्केट आपल्या झोनमध्ये जाईल आणि आपला ॲक्च्युअल TP हिट होईल. पण मार्केटने फर्स्ट FPGला आणि OBला रिस्पेक्ट देऊन पुन्हा बाय साईड मुव्हिंग स्टार्ट केली आहे. काही विषय नाही. होल्ड करूया मित्रांनो आपण इथं. ओवीला रिस्पेक्ट केलाय मित्रांनो मार्केटने. वाव, खतरनाक मार्केट वर गेलंय. मार्केट खूप फास्ट मूव करतंय. आज कुठली न्यूज आहे का बघूया. कुठे गेलं फॉरेक्स फॅक्टरी. मेजर मायनर कुठलीच न्यूज नाही आज, काहीच विषय नाही. रिस्पेक्ट खूप तगडी गेली आहे मार्केटने. हो, मार्केट पुन्हा जेव्हा पडेल तेव्हा या उभेला रिस्पेक्ट देऊन मार्केट पुन्हा आपला जो सेकंड ऑर्डर फ्लो आहे त्या ऑर्डर फ्लोला रिस्पेक्ट करेल. नाहीतर हा आपला लो डिफाईन होऊ शकतो. मार्केट जर इथून क्रॅश झाला आणि पुन्हा त्यांनी ब्रेकअप स्ट्रक्चर केलं, पुन्हा लोअर ट्रेंड जो स्टार्ट झालेला आहे तो त्या झोनकडे जाऊन कंटिन्यू करेल. सो इफ यू स्टील होल्डिंग, नो फिअर गाईज, काही विषय नाही. आपला प्रॉफिट क्रॉस टू क्रॉस जरी भेटलं तरी चालेल, पण आपण आपल्या पर्स्पेक्टिव्हमध्ये जो आपण ट्रेड केला आहे त्या ट्रेडमध्ये क्रॉस टू क्रॉस थांबणार आहोत. मित्रांनो, आपण सकाळपासून कुठलाही ट्रेड एंटर केला नव्हता. जस्ट मार्केट स्टार्ट झाले आणि आपण नॉर्मली फक्त चार्ट ॲनालिसिस करत होतो, बघत होतो की मार्केट स्ट्रक्चर कसं बनतंय, मार्केट मूव कुठल्या साईडला केलंय. आणि मी दुपारी जस्ट नॉर्मल एक
एंट्री प्लॅन केला आणि त्या एंट्रीमध्ये मी एंटर होऊन जो आपला फर्स्ट आयडीएम झाला आहे त्या आयडीएमवरचा जो ऑर्डर फ्लो आहे त्या ऑर्डर फ्लोला आणि जो फर्स्ट त्या ऑर्डर फ्लोमध्ये असलेला फर्स्ट एपीजेला आपण मार्केटने रिस्पेक्ट देऊन मार्केट आपल्या फेवरमध्ये जवळपास 200 पीप कंटिन्युएशन केली आहे आणि आता मार्केट त्याच मुवमेंटनी फास्टमध्ये जो अपसाईडला बनलेला जो 30 मिनिटचा एपीजे आहे त्या एपीजेला रिस्पेक्ट करण्यासाठी मार्केट वर जात आहे. मित्रांनो हे स्ट्रक्चर आहे, हे मी माझं एक स्ट्रक्चर ॲनालिसिस करून ठेवलेलं आहे आणि जे स्ट्रक्चर मी ॲनालिसिस करून ठेवलेलं आहे या स्ट्रक्चरच्या अपोजिट मी कुठलाही ट्रेड करणार नाही या वीकमध्ये. तुम्हाला मी माझं स्ट्रक्चरचं ॲनालिसिस डेली अपडेट करत राहील. आता तुम्ही बोलता की खूप सारी अपॉर्च्युनिटी खूप सारे मोमेंटम दिसतंय, पण खूप सारी अपॉर्च्युनिटी आणि खूप सारं मोमेंटम हे आपल्यासाठी ठेवलंच नाही आहे मार्केटमध्ये. आपल्यासाठी फक्त एक रिस्पेक्टफुली अपॉर्च्युनिटी आणि मोमेंटम मार्केटने आपल्यासाठी ठेवलेलं आहे आणि ते फक्त आपल्याला जस्ट फाइंड करायचं आहे. आपल्या एंट्री लेवलला आपली जी स्ट्रॅटेजी आहे आपल्या स्ट्रॅटेजीला आपण स्वतःवर जर टेस्ट करून पाहिजे आहे. आपला जो माइंड आहे आपला माइंड त्या स्ट्रॅटेजीवर ट्रस्ट करतोय का नाही. आता तुम्ही जसं इथं बघताय मी जस्ट एस एल आणि टी पी लावून स्लिप आउट झालो आणि जस्ट वेकअप केल्यानंतर मी बघतोय की माझा ट्रेड एकदम माझ्या पर्स्पेक्टिव्हमध्ये चालला आहे आणि जस्ट माझ्या माइंडला जे पाहिजे नव्हतं हॅपीनेस, ती हॅपीनेस त्या ट्रेडमधून शो होतीये की आपला ट्रेड आपल्या पर्स्पेक्टिव्हमध्ये जातोय. ज्या वेळेस तुम्हाला आपला ट्रेड आपल्या पर्स्पेक्टिव्हमध्ये जाताना दिसेल आणि तुम्ही होल्ड कराल कंप्लीट, आता 2 ते 3 तास 2-3 आवर्स झाले असतील कंटिन्यू ट्रेड चालू आहे आणि ट्रेडने 200 पीपची मुवमेंट करून पुन्हा अपसाईड एंट्री केली आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा फिअर याच्यात जाणवणार नाही मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही एक स्ट्रक्चर मॅपिंग करणारे होता. आता इथं खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज आहेत की सकाळी पण मार्केटने आपल्याला जस्ट 30 मिनिटचे पेजेवर आयडीएम झाला नव्हता त्यावेळेस, पण होण्याआधी एक एंट्री दिली होती, पण ती एंट्री आपल्यासाठी व्हॅलिड नव्हती की त्या एंट्रीमध्ये पण आपण जवळपास 200 पीप कॅप्चर केला असता. पण 200 पीप कॅप्चर करण्यासाठी आपल्याकडे पुन्हा फेअर लागला असता. मार्केट वर जाते मार्केट खाली जाते मार्केट वर जाते मार्केट खाली जातं, पण ज्यावेळेस मार्केटनी कन्फर्मेशन दिली, ज्यावेळेस मार्केटनी आयडीएम जो इन्व्हेस्टमेंट पॉईंट आहे त्या इन्व्हेस्टमेंट पॉईंटला ज्यावेळेस कन्फर्मेशन दिली त्यावेळेस आपल्याला एक लोअर लो फाइंड झाला आणि जो आपला लोअर आहे तो आपल्यासाठी चॉक पॉईंट बनला. ज्यावेळेस हा जो लोअर हाय पॉईंट मार्केट ब्रेक करेल त्यावेळेस मार्केटमध्ये एक अपसाईड स्ट्रक्चर डिफाईन होईल. त्यावेळेस चेंज ऑफ कॅरेक्टर होईल आणि चेंज ऑफ कॅरेक्टर झाल्यानंतर आपण जो कंटिन्युअस बाय ट्रेंड आहे तो बाय ट्रेंड ॲक्टिव्ह होईल. पण सध्यासाठी मार्केट जो लो साईड सेल साईड ट्रेड आहे तो सेल साईड ट्रेड जास्त कंटिन्यू करत आहे. त्याच्या मागचा वीक पूर्ण जो मार्केटने आपल्याला ट्रेंड फॉलो केला तो पूर्ण बघू शकता. इथे एक चेंज ऑफ कॅरेक्टर केला आणि नंतर मार्केट पूर्ण ट्रेंड जो आहे तो सेल साईड कंटिन्यू करत आहे. बाय साईड कुठल्याही प्रकारे ट्रेंड कंटिन्यू केला नाही. आपल्याला या वीकमध्ये फक्त जस्ट या जो आपण चार्ट ॲनालिसिस केला आहे त्या चार्ट ॲनालिसिसला रिस्पेक्ट करायचे आहे आणि त्या चार्ट ॲनालिसिसच्या बेसवर आपण कंटिन्युएशन 100, 200, 300, 400 पीपची मुवमेंट कॅप्चर करून मी तुम्हाला दाखवणार आहे. तसं मी अपडेट रोज करतच राहील. पण एक
मेजर आणि पॉझिटिव्ह एंट्री घेतल्यानंतर जे हॅपीनेस आपल्याला मिळते ती हॅपीनेस रोज ट्रेड केल्यानंतर मिळत नाही मित्रांनो. तुम्ही माझा व्हिडिओ बघताल, कालचा व्हिडिओ बघितला असेल आणि तुम्ही नेमकी हा एंट्री कुठं करतोय, काय करतोय, काय बेसवर करतोय, की नुसतं टाइमपास रेकॉर्ड केला आणि यूट्यूबला अपडेट केलं. तसं नाही आहे मित्रांनो. न्यू टाईम न्यू झोनमध्ये जो सध्याच्याला सगळीकडं गॅम्बलिंग झोन चालू आहे, मी जे सध्याच्याला जे तुम्हाला ॲनालिसिस करून दाखवता येते तर एक नॉलेज बेस आहे, पण त्याच्या पाठीमागचा दुसरा कुठलाही हेतू नाही आहे की अपोजिट आपण कोणाचे जावं. तो काही विषय नाही, पण जस्ट एक पॉझिटिव्ह पर्स्पेक्टिव्ह कसा आहे की तुम्ही कंटिन्यू जी फेज आत्तापर्यंत मी फॉलो केली आहे, ज्या फेजमधून मी गेलो आहे की कुठेही गेल्यानंतर जस्ट कोणत्याही स्ट्रीमला आपण जॉईंट होतो आणि स्ट्रीममध्ये आपण त्यांच्या मार्केट स्ट्रक्चर जो त्यांनी प्लॅन केलेला आहे त्या मार्केट स्ट्रक्चरच्या बेसवर आपण नॉर्मली 10-20 पिपचा एल ठेवून आपण त्यांच्या लाईव्ह स्ट्रीमच्या एंट्रीमध्ये आपण एंटर होतो. पण ज्यावेळेस लाईफमध्ये आपण आपल्या पर्स्पेक्टिव्हनी एंट्री मारायला जातो तर आपण कधी पण त्यांना एक फेल्युअर एंट्री सायझर म्हणून बघतो, की आपण कधीच त्यांना एक पॉझिटिव्ह पर्स्पेक्टिव्हने बघत नाही. कारण की का तर आपला ट्रेड ज्यावेळेस आपण ओन लाईफमध्ये ट्रेड ज्यावेळेस एक्झिक्यूट केल्यानंतर जो लॉस फेजमध्ये जातो ते लॉस फेज बघून कधीच आपण ज्या ट्रिमिंगला आपण कंटिन्यू करत आलेलो असतो त्या ट्रिमिंगला आपण कधीच पॉझिटिव्ह धरत नाही. त्यामुळे माझा काही वेगळा विषय नाही. मी जस्ट तुम्हाला एक तुम्ही स्वतः ट्रेडिंग करावी अशा हिशोबाने मी ॲनालिसिस मी तुमच्या पुढे मी आणलंय की एकदा तुम्ही मार्केट स्ट्रक्चर शिकून घ्या. मार्केट स्ट्रक्चर शिकल्यानंतर जो मुवमेंट तुम्ही कॅप्चर करणार आहे त्यापेक्षा मोठा मुवमेंट कुठलाच नसणार आहे. त्याआधी जो तुम्ही जस्ट टाइमपास म्हणून कॅन्डलस्टिक पॅटर्न वगैरेवर जस्ट मुवमेंट करत असाल तर लवकरच त्याच्यातून बाहेर व्हा आणि ॲक्च्युअल मुवमेंट मार्केट कुठं करतंय. आता हा जो मध्ये सगळा झोन बनला आहे मार्केटने, या झोनमध्ये कितीतरी एल झाले असतील आणि कितीतरी टीपी झाले असतील, पण आपण या झोनमध्ये एंट्री कुठे केली होती मित्रांनो? काल मी तुम्हाला सांगितलं फक्त या ओबीला, आणि ओबीला मार्केट ऑर्डर ब्लॉकला रिस्पेक्ट देऊन मार्केट आपल्या झोनमध्ये गेलं होतं. आणि पुन्हा एकदा मार्केटने एक लोअर हाय डिफाईन केल्यानंतर जो प्रिव्हियस IDM झालं होतं त्या IDMचा जो ऑर्डर फ्लो होता, ऑर्डर फ्लोमध्ये असलेला जो 30 मिनिट FPG आहे ते FPGला टच होऊन मार्केटनी जी मुवमेंट दिली ती तुम्हाला मी काल जस्ट ॲनालिसिस करून दाखवले की ती मुवमेंट जवळपास 100 म्हणजे 1000 पिपची होती. आणि 1000 पिप नॉट अ जोक फॉर 1 and 2 days ट्रेड. ही मुवमेंट कॅप्चर करायला शिका मित्रांनो. ज्यावेळेस तुम्ही हा व्हिडिओ बघताल, ह्या व्हिडिओमध्ये काही वेगळे नाही मित्रांनो, जस्ट सिम्पल आहे. मी बडबड करत आहे येड्यावानी, काही वेगळे नाही. पण जी मी ॲनालिसिस केली आहे त्या ॲनालिसिसवर तुम्ही एकदा फोकस करा की मार्केट खरंच ह्या झोनला रिस्पेक्ट करतंय का. ज्यावेळेस तुम्ही ह्याच्यावर ट्रस्ट करताल त्यावेळेस एक जो तुमचा माइंडसेट आहे तो जो पहिला ज्या स्ट्रक्चरला रिस्पेक्ट करत होता त्या स्ट्रक्चरला रिस्पेक्ट करणार नाही मित्रांनो. माझं एवढंच आहे की तुम्ही डेली ट्रेड करून लॉस न व्हावा. 2 days 1 ट्रेड
इट इज युअर फेवर, नो अदर ट्रेड गाईज. जस्ट वन ट्रेड जरी आपल्या फेवरमध्ये गेला तरी काही विषय नाही मित्रांनो. आजचा ट्रेड आपल्या फेवरमध्ये 250 गेला आहे. आता माझं एक चॅलेंज अकाउंट आहे, त्यामुळे मी त्या ट्रेडमधून एक्झिक्यूट नाही झालो, बाहेर नाही निघालो. जस्ट त्याच्यात मी एंटर आहे अजून पण जर माझं रिअल फंडिंग अकाउंट असतं तर मी 200 पिप कॅप्चर करून बाजूला झालो असतो. $600 हे वन टाईम तुमच्या फेवरमध्ये ट्रेड जाऊन खूप मोठे अचिव्हमेंट आहे की तुम्ही जस्ट नो फिअर, नो हाईप, ओनली फॉलो द प्रोसेस. आपल्या रूलला आणि डिसिप्लिनला आणि रिस्क रिवॉर्ड रेशोला कंटिन्यू रिस्पेक्ट करा मित्रांनो. या गोष्टीला तुम्ही रिस्पेक्ट करणार नाही तर कुठल्याच गोष्टीला रिस्पेक्ट करणार नाही. मार्केट अट्रॅक्टिव्ह झाले बाय साईडला. आणि हे बघा मित्रांनो, हे तर 200 पिप आपण घेतलं. ह्याच्या ओबीपासून मार्केटच्या वर गेलं आहे, ते कम्प्लीट 100 पिप मार्केट वर गेलं आहे. आता तुम्हाला 2 एंट्र्या होत्या. स्टॉप लॉस जो होता आपला, तो स्टॉप लॉस बनत होता. जो ऑर्डर ब्लॉक बनला आहे त्या ऑर्डर ब्लॉकचा लोएस्ट पॉईंट, त्याची कॅन्डल क्लोजिंग टू ओपनिंग 40 ते 45 पिपचा जो आपला SL बनवून मार्केटने कम्प्लिटली आपल्याला 100 पिपची मुवमेंट दिलेली आहे. आणि 100 पिप जस्ट काउंटिंग 200 पिप आणि 300 पिप युअर झोन गाईज. यापेक्षा मोठं तुम्हाला अजून काय पाहिजे की तुम्ही 300 पिपची मुवमेंट जस्ट नॉर्मल डेमध्ये कॅप्चर करता आणि कुठल्याही प्रकारच्या फिअर नाही आहे तुम्हाला. ही एक मोठी अचिव्हमेंट आहे मित्रांनो. मी काही बेसिक गोष्टी आधी करत होतो की नॉर्मल जस्ट कुठलाही FPG दिसला आणि कुठल्याही ऑर्डर ब्लॉकला मला जसं मी जस्ट लर्निंग केली त्या लर्निंग पॉईंटवर एंटर होत होतो. आणि मित्रांनो, मागच्या जो वीक गेला त्या वीकमध्ये आपण एक फंडेड चॅलेंज लूज केलं, तर ते वीक मी माझ्या प्रोसेसला फॉलो न करता जस्ट गॅम्बलिंग ट्रेड करून तो मी फंडेड चॅलेंज जो 100Kचं आपलं सेकंड स्टेज चालू होतं ते लूज करून टाकलं. काही विषय नाही मित्रांनो, आपण पुन्हा एकदा नव्याने घेणार आहोत. या 1-2 दिवसात पुन्हा आपण एक नवीन अकाउंट घेऊन आपलं फंडेड ट्रेडिंग जर्नी हे पुन्हा स्टार्ट करणार आहोत. पण त्या अगोदर आता मार्केट स्ट्रक्चर ॲनालिसिस हे तर मी तुम्हाला हळूहळू नंतर माझा जो रोजचा ॲनालिसिस झोन आहे त्याद्वारे मी तुम्हाला जस्ट ते लर्निंग करेल. पण तुम्ही नक्कीच जेव्हा हा व्हिडिओ बघाल की IDM काय आहे, लोअर लो आणि लोअर हाय, चेंज ऑफ कॅरेक्टर, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, ऑर्डर फ्लो काय आहे, ऑर्डर ब्लॉक काय आहे, कुठला FPG आपल्यासाठी व्हॅलिड आहे आणि कुठला FPG व्हॅलिड नाही, कुठला ऑर्डर फ्लो आपल्यासाठी व्हॅलिड आहे, कुठला ऑर्डर फ्लो आपल्यासाठी व्हॅलिड नाही. मार्केटनी फर्स्ट ऑर्डर फ्लोला आपल्यासाठी रिस्पेक्ट केली आणि आता जो ऑर्डर फ्लो राहिला आहे तो सेकंड ऑर्डर फ्लो आहे. आणि त्याच्यात पण एक 30 मिनिटचं FPG आहे आणि त्या FPGला मार्केट टच होऊन मार्केटने जर इथून रिस्पेक्ट दिली, रिटर्न साईड ब्रेक ऑफ स्ट्रक्चर केले, ज्यावेळेस इथे पुन्हा एकदा नव्याने चॉक बनेल, चेंज ऑफ कॅरेक्टर बनेल, त्यावेळेस ह्या ऑर्डर फ्लोला मार्केट रिस्पेक्ट करून पुन्हा बाय सेल साईडला येईल. आणि जर चेंज ऑफ कॅरेक्टर बनला आहे तर चेंज ऑफ कॅरेक्टरमध्ये पुन्हा एकदा रिस्पेक्ट देऊन हा जो ऑर्डर फ्लो आहे तो ऑर्डर फ्लो तुटेल आणि मार्केट बाय साईड ट्रेड कंटिन्यू करेल. पण तोपर्यंत मार्केट सेल साईड ट्रेंड कंटिन्यू करत आहे. मित्रांनो, तुम्ही बघत आहात की मी तुम्हाला स्टार्टिंगपासून जे काही माझा ॲनालिसिस मी शेअर करत आलो. काल मी तुम्हाला जस्ट एंट्री प्लॅन करून सांगितलं होतं की सॅटर्डेला की मंडेला मार्केट या प्रकारे ओपन होईल आणि आपण आपला एंट्री प्लॅन करूया की जो IDM होईल आणि IDM नंतरचा जो फर्स्ट FPG ऑर्डर ब्लॉक असेल त्या
ऑर्डर ब्लॉक आणि एपीजीच्या बेसवर आपण एक एंट्री प्लॅन करून आपलं प्रॉफिट जे आहे आपण ते बुक करूया. आणि आज आपण ते केलं पण आहे मित्रांनो. जो आयडीएम झाल्यानंतर जो ऑर्डर फ्लो बनला होता त्या ऑर्डर फ्लोला एंट्री करून आपण आपल्या ट्रेडचा जो एक्झिक्यूट केला होता त्या एक्झिक्यूट केलेल्या ट्रेडमध्ये आपण पॉझिटिव्ह फॅक्टरमध्ये येतात. मार्केट आता आपल्या 200 पिपच्या टार्गेटला अचीव करून पुन्हा वर जात आहे. आपण वेट करत आहोत की अजून मार्केट पुन्हा डाऊन साईड मुवमेंट कॅप्चर करेल. काय विषय नाही, जरी क्रॉस टू क्रॉस एंट्री क्लोज झाली तरी काही विषय नाही मित्रांनो. पण तुमच्यापर्यंत एक गुड थिंग जाईल की तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या पर्स्पेक्टिव्हने बघाल. मी जस्ट व्हिडिओ बनवून टाकला आणि त्या व्हिडिओ बघण्यामागे तुमचं पण काहीतरी रिझन पाहिजे. त्या रिझनवर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच बघाल. त्यावेळेस तुमची जी ट्रेडिंग जर्नी चालू आहे त्या ट्रेडिंग जर्नीचा शॉर्ट टर्म हा व्हिडिओ काहीतरी भाग तुमच्या लाईफमध्ये इंटरफेअर करेल. तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ बघितल्यानंतर काहीतरी आपण चेंज केला पाहिजे हे आपल्याला तुम्हाला जाणून येईल मित्रांनो. काही विषय नाही मित्रांनो, आपल्याला रोज ट्रेड करायचं नाही, आपल्याला स्ट्रक्चर मॅपिंग करणारा बनायचं आहे. बरोबर प्रॉफिट आपल्या हातात आहे. कुठलंही फेअर नाही आहे मित्रांनो मला सध्याच्या झोनमध्ये. मी जस्ट पुट इट डाऊन एंट्री होल्ड करत आहे मित्रांनो. एवढी एंट्री ज्यावेळेस तुम्ही होल्ड कराल की तुमचं प्रॉफिट 200 पिप जाऊन पण तुम्ही अजून एंट्रीमध्ये होल्ड करत आहात. ज्यावेळेस तुम्ही या लेवलचे म्हणाल त्यावेळेस स्वतःसाठी तुम्ही वेगळं फील कराल की या जे मी पास्ट टाइम करत होतो की ऑर्डर मारून एक्झिट, आणि आत्ता जे मी करत आहे की ऑर्डर मारून ऑर्डर माझ्या फेवरमध्ये जाऊन पण मी अजून त्या ऑर्डरमध्ये आहे. वेगळं काहीच नाही मित्रांनो, कोणाच्या अपोजिट नाही. आपण फक्त जे पॉझिटिव्ह थिंग आहे मी ते तुमच्या पुढे आणतोय की तुम्ही पॉझिटिव्ह थिंगला रिस्पेक्ट करावी का नाही निगेटिव्ह थिंगला. तुम्ही जस्ट स्टार्टिंगला जे मी बघतोय ऐकतोय आणि शिकतोय त्याच्यामध्ये तर माझ्या अंडरस्टँडिंगनुसार तुम्ही कुठल्याही प्रकारचं स्ट्रक्चर ॲनालिसिस न करता जस्ट नॉर्मली कुठे पण बाय साईड सेल एंट्री करत असाल आणि तुम्हाला असं वाटत असेल की यार 20-30 पिप आपल्या फेवरमध्ये गेलं म्हणजे आपण जिंकलो, आपण राजा झालो. दिस इज नॉट किंग, दिस इज वन ऑफ द बेस्ट रिझन यू आर सो बिगेस्ट फेल्युअर इन युअर लाईफ. त्यानं ते एक निराशाचं सन्मानजनक चिन्ह आहे की तुम्ही कुठल्याही प्रकारचे तुमच्या ट्रेड जर्नीच्या लाईफमध्ये राजा नाही बनले की जस्ट तुमच्याकडे कॅपिटल आहे आणि तुम्ही पॉझिटिव्ह झोनमध्ये जाऊन 20-30 पीप कॅप्चर केले. 20-30 पीप कॅप्चर तर मी झोपेत पण करतो मित्रांनो. पण लाईव्ह ट्रेडवर ॲनालिसिस करून तुम्ही 100 to 100 पीप ते 100 पीप कॅप्चर करून जे हॅपीनेस लेवल आहे ते हॅपीनेस लेवल तुम्हाला कधीच होणार नाही मित्रांनो. मी खूप जणांना सांगत आलो आहे की स्ट्रक्चर मॅपिंग करणारे म्हणा ना की प्रॉफिट मेकिंग करणारे. प्रॉफिट तर कोणी पण काढतंय, पण जोपर्यंत तुम्ही एक स्ट्रक्चर मॅपिंग करणारे नाही बनणार तोपर्यंत बिग साईज अमाऊंट प्रॉफिट बुक करणारे कसे बनणार. ट्रेड हिट झाला आहे मित्रांनो आणि ट्रेड हिट होऊन मार्केटने पुन्हा बाय साईडचा मुवमेंट दिला आहे. तो दिला आहे जवळपास 130 बिपचे मुवमेंट पुन्हा दिले आहे मार्केटने. याच्यात तुम्ही बघताय की मार्केट आपल्या जो एंट्री आहे त्या एंट्री झोनच्या अपोजिट किती गेलं आहे. नॉर्मली 1 पीप अँड 2 पीप गेला आहे आणि मार्केटने जो ट्रेंड आपण ज्या ट्रेंडवर आपण एंट्री केली आहे त्या ट्रेंडच्या
रिस्पेक्ट दिली आहे. तुम्ही इथं पण 100 पीप कॅप्चर केले, इथं पण 200 पीप कॅप्चर केले. आता तुमच्या डे ट्रेड जर्नीमध्ये अजून किती पीप तुमच्यासाठी कॅप्चर करायचे आहेत? तुम्ही इथं $200 बनवले 0.10च्या लॉटने आणि इथं $100 बनवले, पुन्हा $300 वन डे काउंट केला. आणि ह्या पलीकडे काय पाहिजे मित्रांनो तुम्हाला? तुम्ही कुठल्याही प्रकारच्या फिअरनी एंट्री नाही केली. नॉर्मली तुमच्या सेटअपला आलं आहे मार्केट आणि सेटअपमध्ये येऊन तुम्ही एंट्री प्लॅन केली आणि त्या मार्केटने त्या सेटअपला रिस्पेक्ट केली आहे मित्रांनो. याच्यात कुठल्याही प्रकारची गॅमलिंग दिसते का मित्रांनो? जर तुम्हाला गॅमलिंग दिसली तर मला नक्कीच कमेंट करा मित्रांनो. आता IDM पॉईंट तुम्ही कधी ऑब्झर्व केला असेल काय मला माहीत नाही, पण नक्कीच IDM पॉईंट हा इन्व्हेस्टमेंट पॉईंट असतो की मार्केटने एक इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे आणि तो करून मार्केटने मग पुढच्या झोनला रिस्पेक्ट देणं हे फर्स्ट पॉईंट आहे. पण जर मार्केट इन्व्हेस्टमेंट बनत नाही, मार्केटने ही इन्व्हेस्टमेंट न बनवता पुन्हा ट्रेंड तोच स्ट्रक्चर बाय सेल साईडला फॉलो केला असतात आणि इकडे कुठे इन्व्हेस्टमेंट बनवली असती मार्केटने, आपण त्या इन्व्हेस्टमेंट नंतरच आपण मार्केटमध्ये एंटर झाला असतो. त्याआधी आपण कुठल्याही प्रकारचा हाईप ट्रेड मारला नसता मित्रांनो. खूप मागच्या चॉकला रिस्पेक्ट केली आहे. स्ट्रक्चर ॲनालिसिस करा मित्रांनो. स्ट्रक्चर ॲनालिसिस करताना तर दिवसभर स्क्रीनच्या समोर बसायची गरज तुम्हाला कधी पडणार नाही. एकदा स्ट्रक्चर ॲनालिसिस केलं, आपला झोन आपण रेडी करून ठेवला, आपली स्ट्रॅटेजी आपण रेडी करून ठेवली आणि एक प्रॉफिट अँड लॉस लेवल ज्यावेळेस लावून ठेवली, त्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेण्याची गरज राहणार नाही. नॉर्मली तुम्ही ट्रेडमध्ये एंटर व्हाल आणि तुमचा ट्रेड हा तुमच्या पॉझिटिव्ह झोनमध्ये गेलेला असेल. तर खूप मोठा व्हिडिओ बनला आहे, तर हा व्हिडिओ मी इथं स्टॉप करतो मित्रांनो. जो अपडेट होईल तो अपडेट व्हिडिओ मी लवकरच तुम्हाला रात्री जस्ट अपडेट करून टाकेल की मार्केट आपल्या झोनला रिस्पेक्ट केली की अपोजिट म्हणजे बाय साईडला गेले, हे तुम्हाला मी लवकरच कळवेल. ते नाही विषय मित्रांनो. तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच बघा आणि नक्कीच मार्केट स्ट्रक्चर मॅपिंगकडे जास्त फोकस करा. कुठल्याही बाकीच्या फालतू गोष्टीला रिस्पेक्ट करू नका. क्लास करा, स्ट्रक्चर ॲनालिसिस करा, टाईम द्या. क्लासमध्ये तुम्ही बेसिक गोष्टी जास्त फोकस करा. कुठल्याही प्रकारचे तुमचा लॉस होणार नाही अशा गोष्टीकडे तुम्ही कधीही जाऊ नका मित्रांनो. थँक्यू गाईज. हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा मित्रांनो. नक्कीच हा व्हिडिओ बघून तुम्ही तुमचा जो पर्स्पेक्टिव्ह आहे मार्केट बघण्याचा तो नक्कीच चेंज कराल आम्ही आशा धरतो. आणि पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन एक जो ॲनालिसिस आहे ते ॲनालिसिस जर पुढे होत आहे तर ते मी लवकरच तुम्हाला व्हिडिओद्वारे कळवतो. चला मित्रांनो, येतो.